ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि भाजपा यांचे प्राबल्य असल्याने लोकसभेला उमेदवार आपल्याच पक्षाचा असेल असा दावा स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे। ठाणे लोकसभेसाठी रस्सीखेच सुरू असताना राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेलाच मिळेल असा दावा केला आहे। त्यामुळे शिवसेना आणि भाजपा यांच्या ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारीवरून रस्सीखेच पाहावयास मिळत आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन शिबिर सोमवारी ऐरोली येथील हेगडे भवन येथे पार पडले। या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी मंत्री दीपक केसरकर, त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गटाचे प्रदेश समन्वयक नरेश मस्के, आमदार रवींद्र फाटक, शिवसेना उपनेते विजय नाटा, शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले उपस्थित होते। यावेळी नरेश मस्के यांनी राजन विचारे यांच्यावर टीका करताना ज्यावेळी विचारे देवाची पूजा करतात त्यावेळी एकीकडे हातात घंटी आणि दुसरीकडे तोंडातून शिव्या सुरू असतात असा गंभीर आरोप केला। आपल्याला माहित आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना शब्द दिलेला आहे। या महाराष्ट्रातून 45च्या वरती खासदार आम्ही निवडून आणणार। त्यांच्या जोडीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजित दादा या दोघांनी शब्द दिलेला आहे। त्यामुळे आपल्याला उमेदवार हा आपल्या दृष्टीने महत्त्वाचा नाहीये, आपल्या दृष्टीने महत्त्वाचा आहे माननीय मुख्यमंत्री तो शब्द पूर्ण करत असताना आपण जो काही रेकॉर्ड केलेला मागच्या वेळी 5 लाखाने ही सीट आपल्याला निवडून आपण दिली होती। आपल्या सगळ्यांच्या कामात कष्टातून लोक नंतर विसरले, परंतु आपण सगळ्यांनी मेहनत करून आपण जी खासदारकी निवडून दिली होती त्याच्यापेक्षा जास्त मतांच्या मताधिक्याने हा ठाणे लोकसभाचा उमेदवार निवडून येणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। त्यामुळे आपण फक्त 2च चेहरे, एक धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा चेहरा, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा आणि त्यांना आशीर्वाद असणार आहे। तर शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी ठाणे लोकसभा हा मुळापासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी ज्याला उमेदवारी देतील त्याला आपण निवडून आणण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी असे सांगत कार्यकर्त्यांनी जर हलगर्जीपणा केला तर त्यांना पदावरून हटविण्यात येईल असा इशाराही चौगुले यांनी दिला। अजून आपल्याकडे एक्स्ट्रा आहे म्हणून तुम्हाला सर्वांना माझी विनंती राहील, आजपासून प्रत्येकाने आपण कामाला लागायला पाहिजे। उद्या जो उमेदवार कोणी देईल कोणी येईल, आपला अट्टहास आहे, शेवटी आपला हक्क आहे, आपण आपल्या हक्काने आपण मागतोच आहे आपला उमेदवार असायला पाहिजे। कोणी उद्या कोणी असेल, मित्र पक्ष आणि आपल्या माध्यमातूनच ही निवडणूक होणार आहे, युतीच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातूनच आपण ही निवडणूक लढणार आहे, तेव्हा सर्वांना बरोबर घेऊनच आपल्याला ही निवडणूक लढायची आहे। मी माझी सर्व लोकांना विनंती आहे, मी या ठिकाणी नाटासाहेबांना सांगतो, नाटासाहेब आता ही वेळ आता आपल्याला वाट बघत बसायची वेळ नाही, आपलाच उमेदवार द्या अशी मी तुम्हाला प्रामाणिकपणे या ठिकाणी मी विनंती करतो आणि येथेच सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे मार्गदर्शन करताना मंत्री केसरकर यांनी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी शिवसेनेने राज्यात कंबर कसली असल्याचे सांगितले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी केलेली विकास कामे, शिंदेच्या कार्यपद्धतीची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून मोदींचे हात बळकट करावे असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले। सर्वांना एकत्र घेऊन ही सीट सर्वोच्च मताने जिंकायची आहे हे आमचं लक्ष आहे। सर्वांचा योग्य तो मान ठेवला जाईल असं म्हणण्याचं काही कारण नाही। आमचे जसे मेळावे होतात तसे भाजपचे सुद्धा मेळावे होतात, त्याच्यानंतर महायुतीचे एकत्र मेळावे होतील। सर्वांना एकत्र आणत असताना आपल्याला कार्यकर्त्यांना आपली भूमिकासुद्धा सांगायला लागते आणि ठाणेवासियांच्या मनामध्ये एकच चिन्ह असतं आणि ते धनुष्यबाण आहे आणि त्याच्यामुळे इथं कोणी उमेदवार असला तरी तो धनुष्यबाणावर उभा राहावा अशी आमच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे। महायुतीचा जो काही निर्णय असेल तो घेऊन, शेवटी हा शिंदेसाहेबांचा ठाणे जिल्हा आहे तर त्याच्यामध्ये उत्तुंग असं यश मिळवणं हे प्रत्येक शिवसैनिक त्याच्यासाठी बांधील आहे आणि ती बांधिलकी जपण्यासाठीच आजचा मेळावा होता। हा मेळावा कोणाच्याही विरोधात नाही, हा महायुतीच्या पुढे होणाऱ्या मोठ्या मेळाव्याची ही पूर्वतयारी आहे, एवढंच मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो। असं आहे की आता आपल्या आमदार हे खरं तर शिवसेनेचे जास्त आहेत या मतदारसंघामध्ये। आपण ठाणे जिल्ह्यामध्ये 3 लोकसभा मतदारसंघ आहेत आणि ह्याच्यातील 2 लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला आणि 1 भाजपच्या वाटेला येणार। हे पूर्वीपासून
ठरलेलं होतं. असं असताना त्याच्यामध्ये आता काही जर चर्चा चालू असतील तर त्या चर्चासुद्धा आपापल्या कुटुंबामधली ही बाब असते. कुटुंबामध्ये आम्ही चर्चा करतो त्यावेळेला ती चर्चा ही कुटुंबापुरती मर्यादित असते आणि त्या बंद खोलीतून ज्याला आम्ही बाहेर पडतो त्याला आम्ही सगळे एक असतो, कारण आमचं एक कुटुंब आहे आणि हे महायुतीचं कुटुंब आहे. त्याच्यापेक्षा जास्त हे बाळासाहेबांचं कुटुंब आहे. बाळासाहेबांनी युती घडवली महाराष्ट्रामध्ये आणि ती युती आम्हाला कायम ठेवायची आहे. ते युती कायम राहावी म्हणून एवढा मोठा लढा आम्ही महाराष्ट्रामध्ये दिला. तो बाळासाहेबांच्या विचाराचा लढा होता. त्या लढ्याची अवहेलना करण्याचं जे काम करतात ते बाळासाहेबांच्या विचारापासून दूर गेलेले आहेत. आज त्यांच्याबरोबर कोण लोक असतात, एकदा चित्र काढा. हे फोटो जरी बाळासाहेबांनी बघितले असते तरी बाळासाहेबांनी त्यावेळेला योग्य ती कारवाई केली असती. आज दुर्दैवाने बाळासाहेब तिथं आहेत, नाहीतर या लोकांना मातोश्रीची दारं कधीही उघडी झाली नसती. एवढं मी तुम्हाला वार्तांकन ब्युरो रिपोर्ट ऐरोली.